हॅलो, कसे आहात सगळे? 2 दिवसांपूर्वी मी अचानक मुंबईला निघाले होते आणि त्याच्यामागे कारण होतं. कारण म्हणण्यापेक्षा गुड न्यूजच होती आणि ती मला तुम्हाला आज शेअर करायची होती. तर मुंबईला जाण्याचं कारण असं, की 2 दिवसांपूर्वी एका डायरेक्टरच्या टीमने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला सांगितलं, की YouTubeच्या एका छोट्याशा शॉर्ट फिल्मसाठी माझा एक छोटासा रोल आहे आणि हे ऐकून मला खूप धक्का बसला. म्हणजे आश्चर्याचा धक्का होता आणि खरं सांगायचं झालं तर मी खूप खुश होते. म्हणजे ॲटलीस्ट माझं काम हो नाही हो, पण मला कुठेतरी मला त्यांनी समजलं आहे की मी हे करू शकते आणि माझी प्रोफाईल त्यांना मिळाली. तर हे ऐकून मला खूप छान वाटलं आणि त्यांना माझ्याशी भेटायचं होतं. तर काय झालं माहिती आहे का, त्यांना माझा एक मेकअप लूक हवा होता, म्हणजे जो की एका एंगेजमेंट ब्राईडचा असं त्यांनी मला पोर्टफोलिओ सांगितला होता, की एक एंगेजमेंट ब्राईड जशी असते तसा तुझा लूक क्रिएट कर आणि त्याचे फोटोज आमच्याशी शेअर कर, म्हणजे आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. तर आता मी माझं सगळं लूक तुम्ही पाहिलाच आहे, की मी कसा लूक तयार केला होता आणि मी त्यांना सगळे फोटोज पण शेअर केलेले आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे, की ते काम होईल नाही होईल मला खरंच काही माहीत नाही, पण मला हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं आणि ही माझ्यासाठी एक खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे छोटासा मला जरी रोल मिळाला तरी पण मी त्यात खुश आहे. नाही मिळाला तरी मी खुश आहे, कारण त्यांनी मला त्या लायक समजलं, की मला असा छोटासा रोल त्यांनी ऑफर करावा आणि खरंच मला खूप आनंद झाला होता. त्यानंतर मग मी खूप एक्सायटेड होते, की मी काय करायचं. मग मी सगळं माझं काम आवरून घेतलं. म्हणजे सकाळी 4:15 वाजता मी उठले, कारण मला काहीही करून 10 वाजेपर्यंत तिकडे पोहोचायचं होतं. त्यानंतर मग मी एक कॅमेरामॅन अरेंज केला आणि त्या कॅमेरामॅनने पण ऐन वेळेला मला टांग दिली. म्हणजे तो येतो येतो म्हणाला आणि नेमका आदल्या दिवशी त्याने कॅन्सल केलं. त्यामुळे मग माझ्या तर पायाखालची जमीनच हादरली होती. खूप प्रयत्न केले पण मला एकही कॅमेरामॅन सापडला नाही आणि असा वेळच नव्हता अजिबात, की मी ऑनलाईन राहून मी सगळ्यांना रिप्लाय करेन. मला भरपूर जणांनी मेसेजेस केले होते आणि मी सगळ्यांना इन्क्वायरी करत होते, पण कोणीच त्या ऐन वेळेला अवेलेबल नव्हतं आणि खूप प्रॉब्लेम आला. त्यानंतर मग मी सकाळी उठल्यानंतर सगळी बॅग वगैरे भरून घेतली, अंघोळ करून घेतली. अंघोळ करून आल्यानंतर सकाळी पहाटे 4:30 वाजता मला, म्हणजे 5 वाजणार होते निघायला, त्यामुळे पहिलं बॉडी लोशन वगैरे लावून घेतलं, कारण खूप थंडी पडली आहे पुण्यामध्ये, प्रचंड भयानक थंडी पडली आहे. जाण्याचं म्हणजे इतकं अचानक ठरलं होतं, म्हणजे अचानक म्हणजे 1 दिवसाआधी माहिती होतं, पण काहीच करता आलं नाही. म्हणजे कुठल्याच प्रकारची तयारी मला करता आली नाही आणि खरं तर खूप सांगते माझं वेट गेन झालं आहे, पण मला त्याच्यासाठीही काही करता आलं नाही. मला माहीत नाही माझी प्रोफाईल त्यांना आवडेल नाही आवडेल, पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले आणि त्यानंतर सकाळी सगळं स्किन केअर वगैरे करून मी निघाले होते. धीरजने पण पटकन आवरून घेतलं आणि जसं की सगळ्यांना असं वाटतंय, की आम्ही टू व्हीलरवर एवढा प्रवास का करतो, तुम्ही गाडीने जायला पाहिजे किंवा तुम्ही ट्रेनने जायला पाहिजे. तर विषय असा होतो, की आम्हा दोघांना पण मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम होतो. इवन मी तरी एखाद्या वेळेस ॲडजस्ट करेन, पण धीरजला अजिबात फोर व्हीलर किंवा काही जमत नाही आणि ट्रेनने जाण्याइतपत माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता आणि इतर वेळेस जरी असेल तरी पण मला ट्रेनने जाणं म्हणजे तिकडे गेल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो आणि आम्हा दोघांना पण गाडीवर फिरण्याची सवय आहे. सो धीरजने पूर्ण आवरून तो खाली गेला अगोदर. त्यानंतर मग माझा भाऊ घरामध्ये होता टुकटुकसोबत. सगळे मला कमेंट्स करत होते, विचारत होते, की टुकटुकला कुठे ठेवलं वगैरे. तर माझा भाऊ होता घरामध्ये. त्यानंतर मग मी पण खाली गेले. माझं सगळं आवरून बॅग वगैरे सगळं भरलं होतं. सामान काही न्यायचं नव्हतं. त्यानंतर मग पेट्रोल वगैरे चेक केलं आणि आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर असं झालं, की थोडंसं पेट्रोल होतं गाडीमध्ये बरंचसं, पण तरी मी धीरजला सांगितलं, की आपण गाडी फुल करूया आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम नको, कारण आपण खूप पहाटे निघतोय. म्हणजे जवळपास आम्ही 5 वाजता निघालो होतो. नंतर असं झालं, की पुढे गेल्यानंतर जर कुठे थांबायचं झालं, चहा वगैरे प्यायला तर ऑब्व्हियसली आम्ही थांबतो. पण पुढे गेल्यानंतर मग बऱ्याच वेळानंतर आम्ही काय केलं, एका ठिकाणी पेट्रोल भरायला थांबलो. पेट्रोल पूर्ण भरून घेतलं आणि नंतर परत पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर म्हणजे आम्ही आमच्या गप्पा चालल्या होत्या, की आता कसं करायचं, कारण खूप छान अपॉर्च्युनिटी मला मिळत होती. खरं तर मी कधीच विचार केला नव्हता, की हे पण असं शक्य होऊ शकतं, कारण सध्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की मी खूप जास्त वेट गेन केलं आहे आणि त्यामुळे मी कन्फ्यूज होते थोडीशी आणि घाबरत पण होते. पण तरी पण मी माझ्यामधला कॉन्फिडन्स तसाच ठेवला आणि जसं आहे तसं मी माझं समोर आणण्याचा प्रयत्न केला. सो जसं होईल तसं, आता काय होईल ते माहिती नाही, पण मी खूप एक्सायटेड आहे आणि नर्वस पण आहे आणि हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला, कारण खरंच तुम्ही सगळेजण माझ्या लाईफचा एक पार्ट झालेला आहात. म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज्ड होणं, माझे एवढं छान व्ह्यूज येणं, मला तुम्ही एवढं प्रेम देता आणि इतक्या लवकर मी सगळ्या गोष्टी मिळवणं, हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे, हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे.
आणि खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही थोडंसं लोणावळ्याचा टोलनाका पार केल्यानंतर आम्ही तिकडे मग चहा घेण्यासाठी थांबलो. पण नंतर मग त्यांचा वडापाव बनवण्याचं चालू झालं होतं आणि खरंच खूप छान वडापाव असतो त्यांच्याकडे. तर मग धीरज म्हटला मी वडापाव घेतो आणि मी ठरवलं की मला मैद्याचं असं काहीच खायचं नाही आहे. पण अचानक मग मॅगी बनवत होते ते कोणासाठी तरी आणि मग मला असं झालं की मी पण मॅगी खाते आणि मग मी मॅगी घेतली. तर हो, आता म्हणजे कसं झालं माहिती आहे का, मला मैद्याचं काहीच खायचं नव्हतं. पण तरी पण मग विचार केला की गरम-गरम मॅगी खाल्ली की मग पुढे जाऊन कितीही उशिरा आपण नाश्ता, दुपारचं जेवण केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि माझं हे जर्किन आहे ना, माझ्या भावाचं घालून गेले होते मी मोठ्या. तर ते मला असं वाटत होतं की त्याची चेन लागणार नाही. मग नंतर धीरजने मला चेन लावून दिली, कारण चेन ओपन होते तेव्हा मला खूप जास्त थंडी वाजत होती. मग मस्त चहा घेतला मी सगळ्यात अगोदर तर आणि त्यानंतर मग धीरजने वडापाव मागवला होता. तर वडापावसुद्धा खूप छान होता आणि धीरज चहा घेत नाही त्यामुळे त्याने कॉफी मागवलेली आणि खरंच खूप असं म्हणजे थंडी वाजत होती लोणावळ्यामध्ये, तर भयंकर थंडी होती आणि म्हणजे खूप छान वाटत होतं मला, कारण मला मुंबईत ऑब्व्हियसली आवडते आणि माझी खूप इच्छा होती की मी मुंबईत गेल्यानंतर परत दुसरीकडे कुठे जावं. पण पुढे काय झालं ते तुम्ही बघालच की मला ते काही शक्य झालं नाही आणि मला माझ्या कामातूनच अजिबात वेळ मिळाला नव्हता. त्यानंतर मग छान नाश्ता वगैरे करून घेतला आणि हा नाश्ता आम्ही जवळपास किती वाजता केला आहे, 6:30-7च्या दरम्यान आम्ही हा नाश्ता केला असावा. कारण पुढे गेल्यानंतर मला अजिबात वेळ मिळणार नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, मला त्या मॅगीचा इतका छान सुगंध येत होता आणि असं वाटत होतं की कधी खाते, म्हणून मग मी ती मॅगी खायला घेतली आणि मस्त धीरजचा वडापाव आणि मॅगी मी असं सगळं खाल्लं. म्हणजे मी पाव नाही खाल्ला, त्याचा फक्त वडा खाल्ला. आणि मला माहिती आहे की बरेच जण असतील असे माझ्यासारखे की वडापावचा फक्त वडा खातात आणि पाव कोणाला आवडत नाही. तर मी पण तसंच करत असते अधूनमधून. मला वडा जास्त आवडतो पावपेक्षा. त्यानंतर मी मागवली होती चीज मॅगी पण खाल्ली. इतकी टेस्टी, इतकी छान लागत होती. त्यानंतर धीरजने आम्ही दोघांनी ते शेअर केली आणि पुढचा मग प्रवास चालू करायचा होता. त्यामुळे मग आमचं डिस्कशन चालू होतं आणि खरंच तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरती खूप खुश होते मी. म्हणजे मला कधीच अपेक्षित नव्हतं या गोष्टी. खरं तर खरं सांगायचं झालं तर माझी जेव्हा नवीन आयडी मी चालू केली होती Instagramची, तेव्हासुद्धा मला एकदा अशी ऑफर आली होती. पण मला तेव्हा असं वाटलं की हे फ्रॉड आहेत. पण यावेळी जी मला ऑफर आली आहे ती एकदम त्यांनी मला सगळं त्यांचं ID वगैरे पाठवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप नामांकित व्यक्ती आहे. सो मी त्यांचं पण नाव लवकरच शेअर करेन तुमच्या सगळ्यांसोबत आणि हे माझ्यासाठी एकदम गोल्डन चान्स असेल असं मला वाटतं. आणि तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा की असं व्हावं. छोटासाही रोल मिळाला तरी पण माझी एक लाईफमध्ये जी इच्छा आहे ती माझी खूप छानपणे पूर्ण होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मला खूप छान वाटतं की हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालं आहे. सो जाताना मी ताईसाठी घेतली होती चिक्की, कारण पुण्यातून काही घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता आणि अचानक ठरलं होतं, त्यामुळे मी लोणावळ्यातून चिक्की घेतली आणि ती पण मला आवडते, ती मलाई चिक्की, आणि तिला पण खूप जास्त आवडली. ते ऐकून छान वाटलं. सो आम्ही लोणावळा वगैरे क्रॉस केला आणि पोहोचलो मुंबईमध्ये. आणि पुढचा व्लॉग लवकरच येईल. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.